जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। खासदार निलंबन कारवाई विरोधात इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने। संसदेच्या सुरक्षेबाबत देशाचे गृहमंत्री व प्रधानमंत्र्यांनी लोकसभेत व राज्यसभेत निवेदन करावे अशी मागणी करणाऱ्या लोकसभा व राज्यसभेतील 146 खासदारांना तडकाफडकी निलंबन केले व 5 तरुणांना संसदेत प्रवेश देणाऱ्या भाजपा खासदारावर मात्र कोणतीच कारवाई केली नाही। भाजपाच्या या लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या व हुकुमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी इचलकरंजी शहरातील इंडिया आघाडीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या निदर्शनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी, कामगार, आम आदमी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, श्रमिक संघटना, लाल निशान पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय सेवा दल इत्यादींनी सहभाग घेतला होता। यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य मदन कारंडे, शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण, कॉम्रेड दत्ता माने, जयकुमार कोले, वसंत कोरवी, भाई शिवाजी साळुंखे, सुनील बारवाडे, प्रताप होगाडे यांनी मनोगत व्यक्त करून भाजप सरकारच्या या हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध व्यक्त केला। यावेळी माजी शहर प्रमुख महेश बोरा, माजी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, अभिजित रवंदे यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह। आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये 146 खासदारांना निलंबित करून पुन्हा आपण या देशाचा हुकुमशाह होण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल न म्हणता अंतिम टप्प्या पावलावरती आलेत। हे या ठिकाणी या इंडिया आघाडीनं देशभरात निदर्शना दाखवताना सर्वसामान्य नागरिकांना जागरूक करण्यासाठी या ठिकाणी निषेध त्या ठिकाणी करतोय। मारून त्या ठिकाणी थोडासा दंगा करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यातनं संसद नव्यानं बांधून सुद्धा 2001 सालचा अनुभव असताना देखील कोणत्याही पद्धतीची सुरक्षा व्यवस्था तिथं कार्यरत नव्हती, कुचकामी ठरली। मुळामध्ये या 5 लोकांना प्रवेश दिला कोणाच्या परवानगीनं? कर्नाटकातला एक भारतीय जनता पक्षाचा खासदार, तो ज्या या तरुणांना ओळखत नव्हता त्या तरुणांना त्यानं पास देण्याचं आणि तिथं लॉबीमध्ये प्रवेश देण्याचं काम केलं। आणि सुरक्षा व्यवस्थेसंबंधी गृहमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आपलं निवेदन स्पष्ट करावं, परंतु या दोघांनीही तिथं उत्तर दिलं नाही। आपला 10 वर्षाचा अनुभव आहे की गेल्या 10 वर्षामध्ये कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, ना प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, ना जनतेशी बोलायचं, आणि अशा पद्धतीचा कारभार करताना त्यांनी या संबंधी संसदेमध्ये उत्तर दिलं नाही। संसदेत उत्तर द्यावं म्हणून काँग्रेस आणि बाकीच्या सर्व इंडिया आघाडीच्या खासदारांनी त्या ठिकाणी गदारोळ केला आणि उत्तर मागणाऱ्या या खासदारांनाच 146 खासदारांना, परवा दिवशी ही संख्या 143 होती, आज ही संख्या 146 झाली। 146 खासदारांना राज्यसभा आणि लोकसभेतनं त्यांनी निलंबित करून टाकलं आणि स्वतःचा मार्ग मोकळा करून टाकला। 146 खासदारांना निलंबित करणाऱ्या नालायक मोदी सरकारचा मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, नहीं चलेगी नहीं। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।